मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 4 मार्चच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कान्हाने त्याच्या आईसाठी आणि सखीने कुल्फीसाठी एकाच हॉस्पिटलमध्ये सायकियाट्रिस्टकडे अपॉइंटमेंट घेतलेली असते. कान्हाने आईच्या काळजीसाठी आजीला सुद्धा सोबत आणलेलं असतं. हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये आजीसमोर सरकार ही येते आणि सरकार ही तोऱ्यातच आजीला बोलत असते. सरकार आजीला धमकवण्याच्या स्वरातच म्हणत असते की मला शस्त्रांशी खेळायला फार आवडतं. कोणावर, कसं, कधी शस्त्र चालवलंय हे मी सांगू तुम्हाला सांगू? इकडे मात्र हॉस्पिटलमध्ये कान्हाची आई अपर्णा या फार गोंधळलेल्या असतात. कारण कान्हा हा त्यांच्यासोबत नसतो. सखी तिथून जात असते आणि अपर्णा या गोंधळलेल्या अवस्थेतच सखीला थांबवते. त्यांना असं गोंधळलेलं पाहून सखीला त्यांची फार काळजी वाटते. त्यामुळे सखी त्यांना शांत करत असते. परंतु त्यांना कशाची तरी अनामिक भीती वाटत असते. त्यामुळे सखी त्यांना विचारते की कोणासोबत आला आहात तुम्ही? कोण आहे तुमच्यासोबत? त्यांचं नाव सांगा, मी त्यांना आवाज देते. कान्हा हा पलीकडे उभा राहून हे सगळं पाहत असतो. अपर्णा या गोंधळलेल्या अवस्थेतच कान्हाचं नाव घेतात. त्यांच्या तोंडून कान्हाचं नाव ऐकून मात्र सखी ही चकित होते. सखीला समजतच नसते की यांची आणि कान्हाची ओळख कशी काय आहे, या कान्हाला कसं काय ओळखतात. मित्रांनो, कान्हाचं सत्य हे सखीसमोर येणार का? की कान्हा पुन्हा एकदा हे सर्व काही सांभाळून नेईल? सिरियलच्या अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आलेले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा.